तिकडे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी लागू असूनही हल्ले सुरू आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 41 लोकांचा मृत्यू झालाय. इस्रायलकडून 24 तासात लेबनॉनवर 50हून अधिक हल्ले करण्यात आलेत. हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर वेचून आम्ही हल्ले करतोय असं इस्रायलनं म्हटलंय. नसरापूरचा नराधम भीमराम कांबळेवर याआधीही विनयभंग आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आरोप, पण सबळ पुराव्याअभावी दोन्ही खटल्यातून झाली निर्दोष मुक्तता. मुंबई नाशिक महामार्गावरचा खारेगावचा टोलनाका पुन्हा सुरू होणार. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या आमने ते ठाणे मार्गासाठी वसूल करणार टोल. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खिसा रिकामा होणार. मुंबईत ट्रॅफिक जाममुळे वैतागलेल्या महिलेचं नाव टीना चौधरी. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका असं आवाहन. पोलीस ऐकूनच घेत नसल्यानं संतापल्याचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा. 17 पैकी 9 उमेदवारांचेच अर्ज ठरले वैध. भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि मवियाचा 1 उमेदवार बिनविरोध. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा मतदारसंघातलं मतदान रद्द. 21 मे रोजी फाल्टातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार. 24 मे रोजी मतमोजणी. इराण वाकडच वागणार असेल तर नव्यानं हल्ले चढू. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. इराणनं अजून नीट किंमत चुकवली नाही असा इशारा. गीतकार प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी निवड. प्रसून जोशी सध्या आहेत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष. जोशी यांना जाहिरात, सिनेमा, साहित्य अशा विविध क्षेत्रांचा दांडगा अनुभव. ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 67 धावांच्या जोरावर चेन्नईचा मुंबईवर 8 गडी राखून विजय. चेन्नईच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत, तर 7व्या पराभवानंतर मुंबईची वाट असून बिकट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.